तर एल निनोच्या प्रभावामुळे पावसानं ओढ दिल्यामुळे नाशिक जिल्ह्यातला बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलाय। नाशिकच्या पूर्व भागात केवळ रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी मका, मूग आणि बाजरी पेरली होती। मात्र पावसानं पुन्हा ओढ दिल्यानं दुबार पेरणीची टांगती तलवार आहे। पेरणीची नेमकी काय अवस्था आहे दाखवतात आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे। अल निनोच्या प्रभावामुळे काही दिवस पावसाने उसंत घेतलेली आहे। त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या रिमझिम पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली। आपण बघू शकतात की ही जी मका आहे ही 15 दिवसापूर्वी पेरलेली मका आहे। ही आता थोडीशी मोठी होत आलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर ही जी मका आहे ह्या मक्याला आता पावसाची अत्यंत गरज असताना मात्र अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस हा लांबलेला आहे आणि ह्या लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र आता शेतकऱ्यांवरती चिंतेचं ढग दाटू लागलेले आहे। एकंदरीत बघायला गेलं तर महागडं हे जे बी आहे हे विकत घेऊन शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ही मक्याची लागवड केलेली आहे। मात्र एकंदरीतच बघायला गेलं तर पाऊस हा जो आहे तो लांबलेला आहे आणि ह्या लांबलेल्या पावसामुळे जे मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कदाचित दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवरती येऊ शकते। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।